शिक्षक मतदारसंघामध्ये माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना संधी द्यावी. अमरावती शिक्षक मतदारसंघातील संभ्रम दूर करा. प्राध्यापक DS लहाणे. अमरावती शिक्षक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र यादीमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे, तो दूर करण्यात यावा व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना मतदानाची संधी द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक DS लहाणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देखील सादर केले. सध्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची मतदार नोंदणी सुरू आहे आणि मतदार याद्या तयार करण्याचं काम सुरू आहे. या भारत निर्वाचन आयोग यांच्या पत्रानुसार जे माध्यमिक शाळा आहेत त्या माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक या मतदानासाठी पात्र आहेत असं त्याच्या GR मध्ये आपल्याला दिसते. आणि आतापर्यंतच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी मतदान सुद्धा निवडणुकीमध्ये केलेलं आहे. परंतु यावर्षी हे करत असताना केवळ फक्त 9वी 10वी आणि त्यापुढील शिक्षकाचीच नोंदणी करावी अशा पद्धतीच्या प्रशासनाचा एक सर्वे चाललाय आणि प्रशासन प्रत्येक मुख्याध्यापकांकडून तसं लिहून घेत आहे की फक्त 9वी 10वीच्या शिक्षकांचीच यांची नोंदणी करा. ते खरं म्हणजे इतर मतदारावर त्याचा म्हणजे इतर जे शिक्षक आहेत त्याच्यावर तो निश्चितपणे अन्याय आहे. आणि म्हणून जो हे जे निर्णय आहे हा निर्णय कदाचित राज्य निवडणूक आयोगानं त्या संदर्भात निर्णय दिला पाहिजे. राज्य निवडणूक आयोगाचं जे पत्र आहे त्यांचं पत्र कोणतंच पत्र नाही आहे, केवळ भारत निर्वाचन आयोगाचं जे पत्र आहे आणि त्यानुसार माध्यमिक शिक्षक पात्र आहे. म्हणून आम्ही स्पष्ट एक यांच्या मार्फत सहाय्यक निर्वाचन अधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय की तुम्ही हा जो संभ्रम आहे की त्याला कोणते शिक्षक त्याला पात्र ठरतायत त्याचा तात्काळ त्याचा खुलासा करावा आणि जेणेकरून हे प्रत्येक शिक्षकाला त्या मतदानापासून वंचित राहता आलं नाही. प्रत्येक शिक्षकाचं त्यामध्ये जे पात्र आहेत त्या शिक्षकांचं मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. दिलेल्या निवेदनानुसार साहेबांना विनंती केलेलीच आहे निर्वाचन आयोगाकडे की याद्यातला संभ्रम दूर करावा. कारण मुद्दा असा आहे की फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्येच ही हालचाल दिसते की 9वी 10वीच्या शिक्षकांचीच मतदार नोंदणी मतदार यादीमध्ये यावर्षी होणार आहे. इतर जिल्ह्याचा आम्ही आमच्या सहकाऱ्यांचा आढावा घेतला असता तसं काही दुसरीकडे दिसत नाही. त्यामुळे शिक्षक वंचित राहू नये असं अपेक्षित आहे. जर GR असं म्हणतो की नॉट लोअर दॅन मिडल स्कूल म्हणजे माध्यमिक शाळेपेक्षा कमी शाळेचा मतदार चालणार नाही. आतापर्यंत अनुभव असा होतो की 10व्या वर्गाची शाळा 10वा वर्ग जिथे अटॅच आहे ती पूर्ण शाळा म्हणजे माध्यमिक शाळा. जोपर्यंत शासन असं क्लिअर करत नाही निर्वाचन आयोग की माध्यमिक शाळेतील माध्यमिक शिक्षक तोपर्यंत हा संभ्रम कायम राहील. आणि मग आतापर्यंत मतदान केलेल्या सर्व शिक्षकांचा भ्रमनिरास होतोय. अनेक मतदार यातून बाहेर जात आहे. असं होऊ नये. लोकशाहीला पोषक अशी मतदार यादी आणि तशा स्पष्ट सूचना आल्या पाहिजे या अपेक्षांना निर्वाचन आयोगाकडे आम्ही निवेदन दिलंय. त्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे.